माझ्याकडे एक व्यक्ती येऊन गेली, म्हणजे एक विथ फॅमिली, म्हणजे ही इज व्हेरी वेल प्लेस्ड पर्सन, आर्किटेक्ट आहेत ते, आणि समहाव त्यांच्या हातामध्ये अशा प्रकारची लाईन आहे. तर मी त्यांना असं म्हटलं की सर तुमच्या क्रिमिनल केस पडलेली आहे का? तर ते बोलले येस सर माझ्या क्रिमिनल केस पडली. म्हणजे नॉट बिकॉज ही इज ॲक्च्युली क्रिमिनल, पण दुर्दैवाने त्यांचे वडील बिल्डर होते. त्यांच्या पार्टनरनी वडिलांनाही थोडंसं फसवलं आणि नंतर ह्या मुलाला काही डॉक्युमेंटमध्ये त्यांनी झोलझाल केला आणि आफ्टर दॅट ही कमिटेड द बिल्डर, ज्यांनी स्वतः झोलझाल केला त्यांनी. पण त्यांनी ती करताना नोट लिहून ठेवली, त्याच्यामध्ये ह्यांचं नाव मेन्शन केलं, कारण ह्यांनी स्वतःच्या पर्सनल खात्यातून बराच मोठी अमाऊंट काढून त्यांना लोन काढून त्यांना मदत केली होती बिल्डिंग बांधताना, कारण ॲज अ पार्टनर. पण डॉक्युमेंटेशन काहीच झालं नव्हतं आणि हे सारखे त्याच्या पाठीला आता डॉक्युमेंट नीट करा, क्लिअर करा वगैरे अशा प्रकारे, आणि ते होत नव्हतं. त्याने पैसे मागायला सुरुवात केली होती आणि जेव्हा पैसे मागायला सुरुवात केली तर त्यांनी नंतर त्यांनी बऱ्याच लोकांना पैसे घेतले होते. पण त्या नोटमध्ये त्यांनी लिहून ठेवलं की बिकॉज ऑफ हिज प्रेशर आय एम कमिटेड. आणि त्यांच्यामुळे त्या बिल्डरच्या वाईफने त्यांच्यावरती केस टाकली आणि आत्ता ते कोर्टामध्ये ॲक्च्युली त्यांच्या केस चालू आहे आणि त्याच्यामध्ये क्रिमिनल केस त्यांच्यावरती पडलेली आहे आणि ते दिसत, ते हातात दिसत होते. तर आता म्हणजे अशा ज्या आपल्या रेषा आहेत त्याच्यावर अशी कुठली चिन्ह, जसं तुम्ही मगाशी मासा सांगितला, तर अशी कुठली चिन्ह असतात का? एखाद्या रेषेवर हे चिन्ह असेल तर साधारण त्या व्यक्तीला एखादा आजार म्हणा किंवा असं काय आहे? ॲक्च्युली एक खास करून एक चौकोन असतो ज्याच्यामध्ये काही ठिकाणी प्लेसमेंट त्याची आहे ती असली तर त्याच्यामुळे आपल्याला धोका कळतो. म्हणजे खूप लोक असं की चौकोन आहे त्याच्यामुळे मला फायदा आहे, परंतु त्याची प्लेसमेंट कुठे ह्याच्यावरती अवलंबून असतं. आणि खास करून जर आपल्या फेटलाईनच्या जर का जवळ जर का असं चौकोन असेल तर त्या माणसाचं घरामध्ये ॲक्सिडेंट होण्याची शक्यता जास्त असेल त्या काळामध्ये. हां, म्हणजे जसं घरामध्ये स्फोट होणं किंवा अशा प्रकारचे काही प्रकार, किंवा जर का ती फेटलाईनपासून लांब असेल तर त्याप्रमाणे अंदाज आपल्याला घेऊन सांगायला होतं की त्याचं घराच्या बाहेर ॲक्सिडेंट होण्याची पण शक्यता असते. म्हणजे ते आपल्याला कळतच नाही. ऑफकोर्स नुसता चौकोन बघून आपण नाही सांगत, बाकीचे रिलेट करतो गोष्टी, परंतु त्या जर का आता एखाद्याच्या हातात जर ॲक्सिडेंट दिसत असेल, कारण जसं मी मगाशी म्हटलं की लाईफलाईनमध्ये तुटलेलं असतं, तर त्या गेस आपण त्याच्यावर करू शकतो की ह्याला जो धोका होणार तो साधारणतः कुठे होणार, घरामध्ये होणार, घराच्या बाहेर होणार. कारण ॲक्सिडेंट आहे तो कुठेही होऊ शकतो. पण तो टाळता येतो का? टाळता येतो जर का तुम्ही प्रॉपर त्याच्यावरती तुम्ही सगळे उपाय केलेत आणि प्रिकॉशन पण घेतलीत. पण टोटली नाही टाळतात, म्हणजे इंटेन्सिटी कमी होते. इंटेन्सिटी कमी होऊ शकते, बरोबर आहे. हां, म्हणजे असं मी उदाहरण देतो कधी कधी माझ्या क्लायंटला की जर समजा तुम्ही एक काच आहे आणि त्या काचेवरती एक हातोडा जोरात मारण्यासाठी उगारलेला आहे, परंतु तुम्ही करताना मध्ये फक्त टचच करणार, तर तो जो इम्पॅक्ट आहे ना तो हातोडा जोरात मारण्याशी नक्कीच कमी असतो. त्याप्रमाणे होतात. म्हणजे जसं मी तुम्हाला उदाहरण की माझ्याकडे ती मगाशी मला वाटतं मी बोललो होतो की ते फॅमिली आणि त्या मॅडमचं ॲक्सिडेंट दिसत होतं मला हातामध्ये, आणि सर्टनली इट वॉज मेजर ॲक्सिडेंट टू हॅपन. परंतु जर त्यांनी ते मंत्र वगैरे व्यवस्थित केले तर ॲक्सिडेंट तर होईल ज्या वेळेला होणार, पण त्याची इंटेन्सिटी कमी असेल एवढं नक्की. किंवा एखाद्याचं मेजर ऑपरेशन असेल तर ते मायनरमध्ये टळू शकतं, किंवा अगदी मायनर गोष्टी तर पूर्णच टळू शकतात. माझ्याकडे तुम्हाला असं वाटतं मॅडम की अनेक वेळा डॉक्टर लोक येतात, त्यांना स्वतःला गुडघेदुखी, कंबरदुखी असे प्रकार असतात आणि ऑर्थोपेडिक वगैरे करून पण होत नसतं. तर लेटेस्टमध्ये माझ्याकडे एक UK वरून आपलं एक त्याला काय म्हणतो आपण प्लॅस्टिक सर्जन होते, त्यांनी माझी अपॉइंटमेंट घेतली होती. व्हिडिओ कॉलिंगवरती आमचं चॅटिंग असतं. तर त्या डॉक्टरला मी सहज असं म्हटलं की सर तुम्ही अतिशय फेमस 17 वर्ष ते गेले UKमध्ये आहेत आणि प्लॅस्टिक सर्जन तुमच्या लेव्हलचे डॉक्टर तुमचे सगळे मित्र असणार ऑर्थोपेडिकपासून सगळे, आणि तुम्ही का पामिस्टला कन्सल्ट करत आहात, म्हणजे मला थोडं हसू येतं त्याच्यावरती. असं म्हणजे मला माहिती आहे, परंतु डॉक्टरने विश्वास ठेवणं असे अनेक येतात, पण कारण ते UKमध्ये आहेत, एवढे मोठे फेमस डॉक्टर आहेत म्हणून. तर ते बोलले की सर ॲक्च्युली मी जेव्हा हे शिकलो त्यावेळेस मला कळलं की सायन्सची पण काही लिमिटेशन्स आहेत, आणि त्याच्यामुळे ना मी मेडिकल ॲस्ट्रॉलॉजीमध्ये मास्टर आहे, मी मेडिकल ॲस्ट्रॉलॉजी पण शिकलेलो आहे, आणि मेडिकल ॲस्ट्रॉलॉजी शिकल्यामुळे मला कल्पना आहे की मला काही प्रॉब्लेम्स त्याच्यामुळे होणार होते आणि होत आहेत, पण मला सोल्युशन्स नाही माहिती, आणि म्हणून मी तुमचं गायडन्स घेण्यासाठी आलो. तर त्यांनाही शनीचा प्रचंड प्रॉब्लेम होता आणि त्यांना गुडघ्याचे प्रचंड त्रास होते, आणि त्यांनी जर का एक्सरे काढला किंवा MRI केला तर त्याच्यामध्ये काही दुखणी म्हणजे प्रॉब्लेम दिसत नव्हते.
परंतु दुखणं मात्र प्रचंड होतं आणि त्यांना काही तास उभं राहून ऑपरेशन्स करावं लागायचे आणि त्याच्यामुळे त्यांना ते फार कठीण पडायला, प्रोफेशनमध्ये त्यांना टिकणं फार कठीण पडायला लागलं आणि मग त्याच्यामुळे त्यांनी मला कन्सल्ट केलं होतं. म्हणजे अशीही घटना घडतात की ज्यांना मेडिकलचं चांगलं नॉलेज आहे परंतु तरी पण नाही यावं लागतं. तसं खूप लोकांना असं वाटतं ना की म्हणजे थोडं शिकलं की काय ग्रह तारे, परंतु इव्हन मेडिकल सायन्समधलं अतिशय निष्णात प्रोफेशनल लोकांना पण कधी कधी ग्रह तारांवरती विसंबून डिसिजन घ्यावे लागतात. ही सिच्युएशन आहे. ही क्लिप शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. संपूर्ण एपिसोड बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि सर्व काही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.